सो सो हॅलो हॅलो एव्हरीवन, एव्हरीवन, वेलकम टू वेलकम टू नवीस नवीस वर्ल्ड. वर्ल्ड. तर आज आपण करणार आहोत बटाट्याची भाजी. त्यासाठी सर्वप्रथम मी ते बटाटे धुवून घेणार आहे. मी इथे साधारणपणे 3 बटाटे घेतलेले आहेत आणि आता ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इथे बटाटे धुवून घेतलेले आहेत. आता ते एका चाकूने कट करून घ्यायचे आहेत. बटाट्याचा आकार मोठा ठेवायचा आहे, जेणेकरून आपली भाजी हॉटेलमधल्या भाजीसारखी होईल. तर तुम्ही इथे पाहू शकता मी सगळा बटाटा इथे कापून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. साधारणपणे मी 1 ग्लास पाणी ओतलं आहे आणि आता मी गॅसवर ठेवलेला आहे बटाटा शिजण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. बटाटा शिजतोय तोपर्यंत मी इथे कांदा कापून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपला बटाटा शिजलेला आहे. आता इथे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी सगळ्या बटाट्यांच्या साला काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी एका कढईमध्ये साधारणपणे 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यानंतर आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जिरेही घालून घ्यायचे आहे आणि आता ते हलवून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता इथे आपली मोहरी आणि जिरे तळून झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि आता आपलं तुम्ही पाहू शकता कांदा भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकायची आहे. तुमच्याकडे जर लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण सुद्धा बारीक करून टाकू शकता. मी इथे लसूण पेस्ट टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता. लसूण पेस्ट टाकल्यानंतर ते हलवून घ्यायचं आहे. लसूण पेस्ट सगळीकडे मिक्स झाली पाहिजे. आणि मी इथे लाल तिखट वापरणार आहे, जेणेकरून आपल्या भाजीला रंग छान येईल. लाल तिखट टाकल्यामुळे आपल्या भाजीला कटही चांगला येतो आणि भाजी दिसायला खूप सुंदर दिसते. आणि आता इथे बटाटे टाकून घ्यायचे आहेत. मी इथे कस्तुरी मेथी थोडीशी टाकून घेतलेली आहे. मी हे संध्याकाळचं शूट करत असल्यामुळे तुम्हाला तो मसाला लाल दिसेल.
बटाटा साधारणपणे 2 ते 4 मिनटं भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. साधारणपणे 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता माझ्याकडून पुढची क्लिप मागे झाली आहे आणि मागची पुढे, ते तुम्ही जरा समजून घ्या. आणि मगाशी मी लाल तिखट घालून घेतलेलं, परंतु लाल तिखटामुळे आपल्या भाजी अजिबात तिखट लागणार नाही, त्यामुळे मी साधं तिखट घेतलेलं आहे. त्याचे मी 2 आणि अर्धा चमचा टाकलेला आहे साधं तिखट आणि ते आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे साधारणपणे 10 ते 15 मिनटं तुम्ही असं उकळू द्यायचं आहे. भाजी उकळत असताना तुम्ही एखादं ताट किंवा एखादी प्लेट झाकून घ्यायची आहे आणि मी मगाशी मीठ टाकलं नव्हतं भाजीमध्ये, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपली भाजी शिजत आहे. तुम्ही पाहू शकता भाजी शिजल्यानंतर भाजीला किती भारी रंग आलेला आहे आणि ही भाजी जेवढी दिसायला छान दिसत आहे तेवढीच त्याची टेस्टही खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.